नमस्कार. मध्य काढण्याची पुढची पद्धत आहे मध्य प्रमाण विचलन पद्धती किंवा स्टेप डेव्हिएशन मेथड. गृहीत मध्यने कसं काढायचं मध्य आपण ते बघितलेलं आहे. एखादा वर्गीकृत वारंवारता सारणी दिली असेल ज्याच्यात काय दिलेले असतात, दोन कॉलम दिलेले असतात, वर्ग दिलेले असतात आणि एफ दिले असतं. डायरेक्ट एफ आय एक्स आय आपल्याला करता आलं असतं, पण वर्ग दिल्यामुळे आपल्याला वर्गमध्य काढावं लागतं. वर्गमध्य काढून पण डायरेक्ट एफ आय एक्स आय आपण करू शकतो वर्गमध्य काढल्यावर, ती मेथड आहेच. पण विचलन पद्धतीने काढा म्हटलं तर आपल्याला ही सगळी स्टेप करायची आहे. आता वर्ग काय दिलेत आणि कशा स्वरूपाचे आहेत त्यावरून वर्गमध्य काय येतात, त्यावरून कुठली मेथड वापरायची ती तुम्ही वापरू शकता. जर परीक्षेत असं म्हटलंच नसेल की कोणत्या मेथड अमुक एका मेथडने करा, तर तुम्हाला जी सोपी वाटेल त्या मेथडने तुम्ही करू शकता. पण स्टेप डेव्हिएशन मेथडनेच करा असं म्हटलं तर या पद्धतीने करावं लागेल. तर वर्ग दिलेले असतात, त्यानंतर पहिली स्टेप आपण काय करतो तर वर्गमध्य काढतो. आता 0 ते 2000, 2000 ते 4000 बेरीज करून मध्य वगैरे काढला तर लक्षात येईल, बघितल्यावर सुद्धा लक्षात येईल काय येणार आहे. याचा मध्य असणार आहे 1000. याचा 2 ते 4 मध्ये म्हणजे किती असणार आहे 3000. 4 ते 6 मधला आहे म्हणजे असणार 5000, हे 7000 आणि हे 10 आहे. चुकून इथे 9000, इथे 10 सेमच लागते ना, विड्थ सेमच लागते. तर 8 ते 10000, 8 ते 10000 मग त्याचा मध्य काय झाला की 9000. तर अशा पद्धतीने वर्गमध्य आपले काढून झाले. हा म्हणजे एक्सचा कॉलम आहे खरं तर. पण ह्या एक्सने जर एफला मल्टिप्लाय करायचं म्हटलं तर म्हणजे असं बघा 5000 ने 5 ला किंवा 7000 ने 16 ला वगैरे मोठे नंबर्स येणार आहेत. तर ते सिम्प्लिफाय करण्याची मेथड आहे. तर गृहीत मध्य मेथडमध्ये काय केलं आपण, डीआय असा काढला की ज्याच्यातून एक फिक्स ए असतो तो मायनस करायचा म्हणजे नंबर्स आणखीन लहान होतील, जे मल्टिप्लिकेशनसाठी आपण यूज करणार. जो फिक्स नंबर आपण मायनस करतो तो मधला नंबर घ्यायचा, कारण का म्हणजे मग काही मायनस आणि काही प्लस असे नंबर येतात. मग समेशन करताना काही कॅन्सल वगैरे होतात आणि सम थोडी कमी येते, म्हणजे बेरीज थोडी कमी येते. म्हणून आपण इथला जे काही नंबर्स आहेत त्यातला मधला नंबर साधारण घ्यायचा आणि तो मायनस करायचा. त्यामुळे हा 5000 जर आपण नंबर ह्या ए मधून मायनस केला तर डीआय म्हणजे कसा तयार करतोय, डीआय बरोबर एक्सआय मायनस 5000, कारण मधला नंबर मायनस करणार आपण. या सगळ्यात मधला हा आहे. तर डीआय काय तयार होईल मग 1000 मायनस 5000 म्हणजे येणार ते मायनस 4000. त्याच्यानंतर 3000 मायनस 5000 म्हणजे येणार ते मायनस 2000 आणि 5000 मायनस 5000 म्हणजे एक 0 पण येतं, म्हणजे त्याचं काही ऍड करत बसायला लागत नाही आपल्याला. मधला नंबर असं केलं की आपल्याला एक 0 आणि काही मायनस काही प्लस येतात, ऍडिशनला सोपं जातं. नंतर येणार आहे 7000 मायनस 5000, आता इथे प्लस येणार ते प्लस 2000 आणि 9 मायनस 5 म्हणजे आलं ते प्लस 4000. तर अशा पद्धतीने डीआय हा कॉलम तयार झाला. आता डीआय कडे जर बघितलं तर मायनस 4000 मायनस 2000 प्लस 2000 वगैरे पुन्हा मोठेच नंबर आहेत, फार काही कमी झाले असं नाही, मायनस करून फार कमी झाले असं नाही. जर गृहीत मध्य मेथड म्हणालो असतो आपण तर ह्या डीआयने डायरेक्ट एफला मल्टिप्लाय करून हे असं इथे लिहिलं असतं. आता अजून परत एकदा मायनस करण्यात अर्थ नाही, कारण तसे परत ते हजारातच राहणार आहेत, परत फार काही कमी होणार नाहीयेत नंबर. त्यामुळे आता पुढच्या स्टेपला म्हणजे पुढच्या स्टेजला आता मायनस वगैरे करत बसायचा नाही नंबर. आता पुढे काय करायचं, डिव्हाइड करायचं म्हणजे भागायचं एखाद्या नंबरने. आणि मग एखाद्या यातल्या कुठल्याही नंबरने एखाद्या भागलं की काय होणार आहे, 4000 2000 वगैरे हे सगळे आहेत ते कमी होऊन जातील. म्हणजे समजा 4000 2000 5000 असे आलेले आहेत, त्यांना जर 1000 ने मी भागलं तर आपोआप काय होणार आहे 4 5 2 वगैरे अशा किमती होणार आहेत. मग तो जो कॉलम तयार होईल 4 5 2 त्याला एफ ने मल्टिप्लाय करून बेरीज करणं सोपं जाईल. अर्थात हे सगळं करण्यामध्ये आपला शिफ्ट होतोय, जो काही मध्य आहे तो शिफ्ट होतोय म्हणजे वेगळीकडे जातोय. त्याला पुन्हा जागेवर आणण्यासाठी या ज्या ऑर्डरने आपण ज्या स्टेप्स केलेल्या आहेत एक्स्ट्राच्या, त्याच ऑर्डरने उलट स्टेप्स आपल्याला करायच्या आहेत प्रत्येकासाठी. तर ते आपण नंतर करू, मध्य काढून झाल्यानंतर ते करायचे. तर सुरुवात काय केली आपण, वर्गमध्य काढला, त्याच्यानंतर हे डीआय काढलं म्हणजे आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशन सोपं जाईल म्हणून. पण अजूनही डीआय मध्ये काय 4000 2000 वजा 2000 असं दिसतच आहे, म्हणजे हजारच्याच फॉर्म मध्ये दिसतंय. अजून त्याला सिम्प्लिफाय करायचंय, अजून थोडंसं लहान करायचंय, थोडा अजून मध्य शिफ्ट होणार आहे. तर पुढची स्टेप काय करायची, यू आय काढणार, कुठलंही नोटेशन कुठलंही घ्या तुम्ही.
समजा UI म्हटलं तर तो कसा तयार करायचा, हे जे DI तयार झालेले आहेत त्या DI ने ह्याला लगेच गुणायचं नाही, तर ह्या DI ला एखाद्या नंबरने, त्याला कुठल्या G, F, H काय K काही म्हणा, तर त्या एका फिक्स नंबरने आपण भागू या सगळ्याला. म्हणजे ह्या प्रत्येक DI ला समजा 1000 ने भागलो, DI/1000 कुठल्या कुठल्या नंबरने भागतोय, कुठल्या नंबरने मायनस करतोय हे लक्षात ठेवा, कारण पुढे जाऊन ते उलट करायचे सगळं. तर ह्याने भागलं तर काय होणार आहे, तर -4000/1000 मायनस साईन तसंच राहणार आहे, म्हणजे मायनस काय झालं ते 4 झालं. -2000/1000 म्हणजे होणार ते -2, हे होणार आहे 0/एनिथिंग इज 0. त्याच्यानंतर 2000/1000 म्हणजे 2चा भाग जाईल +2 होईल, आणि 4000/1000 इज इक्वल टू 4. आता हे नंबर बघितले -4, 2, 4 वगैरे, हे नंबर किती खूपच सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आलेत, खूपच सोपे आलेत. आता ह्या नंबरने ह्या नंबरला मल्टिप्लाय करून मीन काढू शकतो. हा मीन काय असणार आहे, वेगळा मीन असणार आहे. परत आपल्याला खरा मीन काढण्यासाठी उलट प्रोसेस करायचीच आहे. तर पुढच्या स्टेपला आपण म्हणून FI/UI करतोय. FI/DI पण नाही, किंवा हा FI/XI पण नाही. XI खूप मोठा म्हणून DI काढलं, DI खूप मोठा आहे म्हणून UI असा एक काढला, ज्याच्या वेळेला भागायचं, कारण परत परत नुसतं मायनस करत बसलात तर काही सोपे होणार नाहीत, नंबर किचकटच होत जाईल ते. त्यामुळे आता सेकंड स्टेजला भागायचा एखाद्या नंबरने डिवाइड करायचं, म्हणजे ते सोपं होईल. आता ह्या दोघांचा गुणाकार आपण करू शकतो, म्हणजे -4 × 12, मायनस साईन तसंच राहणार आहे, 12 × 48 म्हणजे -48, -2 × 13 म्हणजे 13 × 26 -26, हे 0, 16 × 32 लिहूया आपण 16 32. त्याच्यानंतर 4 × 4 16. आता समेशन FI/XI काढायचं, ते समेशन n म्हणजे n किती येते ते बघून, 16 × 4 20, 5 25, 13 आणि 12 25, 25 ने 25 50, n आलंय 50. आता समेशन FI/UI किती येते बघूया. समेशन FI/UI बरोबर काय, -48 -26 0 आहे ते नाही घेतलं, +32 आणि +60. प्लस वाले आहेत ते करून घ्या बेरीज, मायनस वाले मायनसची बेरीज करून मायनस मायनस साईन तसंच राहील, या दोघांची बेरीज होईल 8 × 6 14, 4 हातचाला 1 2 1 3 4 7 -74, आणि इथे प्लस होणार आहे 32 आणि 16 म्हणजे ते झाले 48. आता मायनस साईन येणार आहे, पण ठीक आहे, हे जरी डेटा प्लस असेल तरी शेवटी काय तो मध्य प्लसच येणार आहे जर डेटा प्लस मधला असेल तर. इथे मायनस आले कारण आपण खूप कमी करत गेलोय नंबर, आणि मग आपण मीन काढतो. तर 74 मधून 48 वजा करायचं, म्हणजे 14 × 6 म्हणजे -26 असं आलं आन्सर, की समेशन FI/UI बरोबर -26. आता आपण मीनचा फॉर्म्युला काय घेतो, की जी सम आले समेशन FI × जे काय करून त्याला आपण n कॅपिटल N ने डिवाइड करायचे, मग जो काही येईल तो मीन येईल. आता हा मीन मायनस मध्ये पण येणार आहे आणि खूप कमी पण येणार आहे, कारण पण एवढा मायनस मध्ये आणि कमी, आणि डेटा काय 0 to 2000 असं करत 10,000 पर्यंतच आहे, म्हणजे तो कुठेतरी टॅली होत नाही, म्हणजे तो आहे त्यांचा मीन आहे असं वाटत नाही. हे का वाटणार नाहीये, कारण आपण ही मधली ही स्टेप आणि अजून एक स्टेप केल्यामुळे ते तसं झालंय. ते पुन्हा आपण त्याला शिफ्ट झालेला जो मीन असतो तो पुन्हा आपण जागेवर आणू शकतो. तर ही झाली -26. एकदा बेरीज नीट करून घ्या, 32 + 16 म्हणजे झाले 48, आणि -48 ते गेले -26 तेवढे राहिले. म्हणजे आता UI साठी म्हटलं तर U बार असं म्हणूया, UI चा वापरलाय म्हणून U बार हा मीन किती आला, तर समेशन FI/UI अपॉन A म्हणजे -26/50. तर -26/50 थोडासा काय अजून भाग जात असेल तर बघूया आपण, 2चा भाग गेला तर -13/25. हा झाला U बार, आणि केवढा वेगळा दिसतोय कारण डेटा 0 पासून सुरू होतोय, 0 2000 3000 असा सगळा डेटा आहे. त्याचा मीन काय आला -13/25 असं असणं शक्य आहे का, नाही, हा खूपच वेगळा मीन आलाय, कारण त्या डेटा मध्येच नाही येतो, त्याच्या मध्यभागी असायला हवा, तसं काही दिसत नाही. का आलं, तर आधी मायनस केलं आणि मग डिवाइड केलं. आता उलट दिशेने यायचं आणि उलट प्रोसेस करायची. लक्षात ठेवा की आधी मायनस मग डिवाइड केलं होतं ना, आता ही प्रोसेस आधी करायची. त्यामुळे U बारला कितीने डिवाइड केलं होतं, 1000 ने, त्याने आधी मल्टिप्लाय करायचं, आधी मल्टिप्लाय मग ऍडिशन.
हे लक्षात घ्या. त्यामुळे फायनल एक्स बार जेव्हा आपल्याला हवा आहे तो एक्स बार आणण्यासाठी काय करायचं, हा जो यू बार मिळालेला आहे त्याला हा जो जी ज्याने आपण डिव्हाइड केलंय त्या जी ने आधी मल्टिप्लाय करायचं. पहिली प्रोसेस ही करायची कारण ही शेवटची होती. उलट्या दिशेने आणि उलट्या पद्धतीने आपण ते मागे जाणार होतो. त्यामुळे आधी मल्टिप्लाय करायचं आणि जो मायनस केला आता ए तो नंतर जाऊन ऍड करायचा की मग खरा जो मीन आहे तो आपल्याला मिळेल. पण हे सगळं करण्यामध्ये हा मीन आपण का काढला, समेशन एफ आय एक्स आहे कमी व्हावी सोपी व्हावी म्हणून ते सगळं प्रोसेस केली. ह्याला आता यू बार इंटू जी म्हणजे काय, -13/25 इंटू जी म्हणजे किती घेतलं होतं 1000 प्लस ए किती मायनस केला होता सगळ्यातून 5000 मायनस केला होता. त्यामुळे पुढे जाऊन प्लस 5000 करायचं. आता 25 1 25 25 चौक 100 आणि 0 म्हणजे 40. आता -13 इंटू 40 म्हणजे -13 इंटू 40 आणि हे पुढे प्लस 5000. ते 5000 नंतर ऍड करू, आधी मल्टिप्लिकेशन करून घेऊ म्हणजे 13 चौक 52 म्हणजे ते -520 प्लस 5000. या सगळ्याची बेरीज करून घेऊ म्हणजे आपल्याला एक्स बार मिळेल. म्हणून एक्स बार बरोबर मिळालं 5000 मधून 520 वजा करायला लागेल म्हणजे शून्यातून 0 गेलं, त्यानंतर 10तून 2 गेले म्हणजे 8 उरले, प्लस इथे दिला पुन्हा 10तून 6 गेले म्हणजे 4. आता आणि 5 सॉरी 5 तर 4480. आता साइन कोणाचं येणार आहे प्लस, कारण 5000 मधून 520 आपण मायनस करतोय ना, त्यामुळे काय उरलं 4480. आता हा नंबर मीन सारखा वाटतोय का, कारण 0 ते 10,000 असा डेटा आहे त्याच्यामध्ये कुठेतरी 4480 हा नंबर येतो म्हणजे हा मीन असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा आपला फायनल मीन झालेला आहे. तर ह्या स्टेप डेव्हिएशन मेथडने अशा पद्धतीने आपण मीन काढू शकतो. तर मेथड काय ती लक्षात घ्या. तुम्हाला देताना फक्त वर्ग आणि एफ एवढेच 2 कॉलम दिलेले असतात. बाकी सगळे कॉलम आपल्याला जॉईन करायचे. पहिला वर्ग मध्य काढायचा, मग डीआय घ्यायचा, त्याच्यातनं हा मधला नंबर मायनस करून नंबर्स घ्यायचे. तरी सुद्धा जर खूप मोठे वाटत असतील मग एखाद्या नंबरला डिव्हाइड करायचं, मग अगदी लहान होतील. मग ह्याचा मीन आधी काढून घ्यायचा, त्या युआयचा मीन आधी काढून घ्यायचा. एकदा तो युआयचा मीन हा मिळाला इथला की मग काय डिवाइड केलं तर त्याने मल्टिप्लाय करायचं आणि मग काय जी आहे हा मीन आणि काय जो मायनस केला होता तो नंबर इथे ऍड करायचा आणि अशा पद्धतीने तो फायनल जो खरा मीन आहे तो तुम्हाला इथे मिळेल.